हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात धमाकेदार ट्विस्ट आलाय। मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींमधील एक शेवटी दरीत पडलीये, तिचा जीव गेलाय। म्हणजे आता आपला डबल रोल पाहण्याची तर गरज नाही, पण दरीत नेमकं पडलंय तरी कोण? मनस्विनी की तेजस्विनी? कोणाचा अंत झालाय, सरकारचा की खऱ्या तेजस्विनीचा? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओच्या शेवटीच या रहस्याचा उलगडा होणार आहे। तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघी एकमेकींसमोर असतात। मनस्विनीने म्हणजे सरकारने तेजस्विनीला या व्हीलचेअरवर बांधलेलं असतं आणि ती म्हणते, ताई, तू मला खूप त्रास दिलाय, माझं इतक्या वर्षांचं साम्राज्य तू उद्ध्वस्त केलंस, मला घराबाहेर काढलंस आणि आता मी त्याचा बदला घेणार। आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, मी पुन्हा तुझी जागा घेणार आणि तुला देवाघरी पाठवणार। तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, प्लीज मनस्विनी, असं करू नको, मला सोड, मी तुला काहीच त्रास देणार नाही। आणि आपली सरकार सुद्धा नाटक करते, हो ताई, शेवटी तू माझी मोठी बहीण आहेस, मी तुला नक्की सोडेल। आणि ती सोडण्याचं खोटं खोटं नाटक करते, पण सोडण्याऐवजी सरकार तेजस्विनीच्या एक सनसनीत मुस्काटात मारते आणि म्हणते, हे त्यासाठी कारण तू मला थोबाडीत मारली होती। तेजस्विनी ही सावरणार त्याच्या आधी सरकार तिच्या आणखीन एक थोबाडीत मारते आणि म्हणते, हे त्यासाठी कारण तू माझं साम्राज्य उद्ध्वस्त केलं होतं। आणि मग सरकार तेजस्विनीच्या तिसऱ्यांदा थोबाडीत मारते आणि म्हणते, हे त्यासाठी की तू माझा अपमान करून मला घराबाहेर काढलं। तेजस्विनी खूप दुःखी होते आणि सरकारला म्हणते, मनस्विनी, तू असं का करतेयस? इतक्या वर्षानंतर मी माझ्या कुटुंबाजवळ आली आहे, मी माझ्या मुलीबरोबर आहे आणि मला माझ्या मुलीबरोबर जगायचंय, सुखात राहायचंय, प्लीज असं करू नकोस, मला मारू नकोस। सरकार म्हणते, ठीक आहे ताई, तुझी अशी इच्छा आहे ना, तर मी ती इच्छा पूर्ण करेल, पण त्यासाठी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागणार। तेजस्विनी विचारते, कोणती इच्छा? तर सरकार म्हणते, मी तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुझ्यामध्ये, राघवमध्ये आणि सखीमध्ये जे जे काही घडलं, तुम्ही एकमेकांना प्रॉमिस दिले असतील, तुमचे काही सिक्रेट्स असतील, काही घटना असतील, सखीला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी होती, राघवला कशाची ॲलर्जी होती, त्यांचा घरगुती इलाज काय होता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या। तेजस्विनी विचारते, तुला या सगळ्या गोष्टी का जाणून घ्यायच्या आहेत? तर सरकार म्हणते, मी तुला प्रश्न विचारलाय, तू मला प्रश्न नाही विचारायचा, जेवढं सांगितलं फक्त तेवढं करायचं। पण तेजस्वीला समजतं की यामागे सरकारचा डाव आहे आणि ती म्हणते, नाही मनस्विनी, मी तुला काहीच सांगणार नाहीये, तू मला सोड। तर सरकार चिडून म्हणते, तू नाही सांगणार? मला माहिती आहे ना तुझा जीव कोणत्या पोपटात अडकलाय, आणि जर मी त्या पोपटाची मुंडी पिरगाली तर काय होईल? असं म्हणून सरकारने एक प्लॅन बनवलेला असतो। तेथे मागे एक गाडी उभी असते, या गाडीमध्ये सखी तर नसते, पण एक पुतळा असतो आणि एका मोबाईलमध्ये सखीचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो। पण ही गोष्ट तेजस्विनीला माहीत नसते आणि तेवढ्यात या गाडीतून आवाज येऊ लागतो, आई वाचव मला, या सरकारने मला किडनॅप केलंय, हे माझा जीव घेऊन टाकतील, आई वाचव मला। हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्काच बसतो। तेजस्विनी म्हणते, मनस्विनी, सोड माझ्या बाळाला, सखीला काही करू नको, प्लीज तिला काही करू नको। तेजस्विनी रडू लागते, गयावया करू लागते आणि सरकार म्हणते, जर तुझ्या मुलीला मी जिवंत सोडायचं असेल ना, आणि तुला सुद्धा सोडायचं असेल, तर माझं सांगितलेलं काम करायचं। तुमच्यामध्ये जे काही घडलंय, तुमचे सगळे सिक्रेट्स मला सांगायचे, तेव्हाच मी तुम्हाला दोघींना सोडेल। तेजस्विनीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, ठीक आहे, मी तुला सगळं काही सांगते। राघवची आणि माझी पहिली भेट झाल्यापासून ते तू आमच्या आयुष्यात येण्यापर्यंत आमच्यामध्ये जे जे काही घडलं ते सगळं मी तुला सांगते। आणि मग सरकार मोबाईलचा ऑडिओ रेकॉर्डर सुरू करते आणि तेजस्विनी जे काही सांगतीये ते सगळं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असते। आणि इकडे सखी गायब झाली म्हणून कान्हा तिला सगळीकडे शोधत असतो। तो गाडीजवळ येतो, सखी गाडीत नसते, त्याला खूप टेन्शन येतं। कान्हा आजूबाजूला पाहतो, पण सखी कोठेच नसते। कान्हा तिला जोर जोरात आवाज देत असतो, सखी मॅडम, सखी मॅडम। तो खूप घाबरतो, अस्वस्थ होतो, परंतु सखी कोठेच नसते, त्यामुळे कान्हा खूप घाबरलेला असतो। आणि इकडे तेजस्विनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा या सरकारला सांगत असते आणि सरकार मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड करून घेते।
तेजस्विनी सांगते, मी आणि राघव सखीला नेहमी सखी सदन चाळीत घेऊन जायचो साईबाबांच्या दर्शनासाठी. मग सखीला लहानपणी पोलीस बनण्याची खूप इच्छा होती. तिच्या बाबांचं सुद्धा हेच स्वप्न होतं. दिवाळीच्या वेळेस मी छोट्याशा सखीला उठणं लावायचे. आपल्या आयुष्यातील सगळी सिक्रेट्स ती या सरकारला सांगून देते आणि सरकार मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्ड करत असते. सरकार मोबाईलमध्ये हे सेव्ह करू लागते. तर तेजस्विनी म्हणते, मनस्विनी प्लीज मला सोड आता आणि माझ्या बाळाला सुद्धा सोड. परंतु सरकार मोबाईलमध्येच हे रेकॉर्ड करत असते आणि काही लक्ष देत नाही. त्यामुळे तेजस्विनी ही स्वतःच या व्हीलचेअरच्या मदतीने या गाडीजवळ जात असते. सरकार सुद्धा तिला इग्नोर करते, कारण सरकारला माहिती आहे गाडीत कुणीच नाही आहे, गाडीत तसा पण मोबाईल आहे आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही. आणि मग तेजस्विनी ही कशी बशी व्हीलचेअर पुढे पुढे करत करत या गाडीजवळ जात असते. आणि मग सरकार नाटक करते, अरे यार माझा प्लॅन फ्लॉप झाला, आता तिला कळेल की तिथे सखी नाही आहे तर मोबाईल आहे. आणि मग तेजस्विनी ही कशी बशी या व्हीलचेअरवर घरंगळत या गाडीजवळ पोहोचते. तिला गाडीचा दरवाजा सुद्धा उघडता येत नाही, कारण तिचे हात तर बांधलेले असतात. पण कशी बशी ती गाडीचा दरवाजा खूप प्रयत्नांनी उघडते आणि सरकारची नाटकं सुरू असतात. सरकार डोक्याला हात लावते, अरे देवा आता काय करू, तिला तर सगळं सत्य कळलं, अशी ती नाटकं करत असते. आणि तेजस्विनी ही कसा बसा दरवाजा उघडते आणि आतमध्ये जे काही दृश्य असतं ते पाहून तिला जबर धक्काच बसतो आणि सरकार डोक्याला हात मारून घेते, माझा प्लॅन फ्लॉप झाला. इकडे कान्हा हा संपूर्ण रस्त्यावर जंगलभर सखी सखी अशा हाका मारत फिरत असतो. पण सखी त्याला कोठेच सापडत नाही. नक्कीच त्या 2 गुंडांनी सखीला किडनॅप केलंय. मी सखीला नजरेआड जाऊ द्यायला पाहिजे नव्हतं. माझी खूप मोठी चूक झाली. आता सखीला कसं शोधू, सखी बरं काही वाईट तर होणार नाही ना, अशी भीती कान्हाला वाटत असते. कान्हा खूप निराश होतो. सखीला शोधून शोधून आरडाओरडा करून तो थकलेला सुद्धा असतो आणि मग तो गुडघ्यावर हात ठेवून तसाच उभा राहतो. पण त्याच वेळेस कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. म्हणून कान्हा हा मागे वळून पाहतो तर चक्क सखी उभी असते आणि सखीला पाहून कान्हा खूप इमोशनल होतो आणि चक्क सखीला घट्ट मिठी मारतो. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की आपण काही क्षण कान्हापासून दूर गेलो, त्याच्या नजरेआड गेलो तर त्याने मला किती मिस केलं, तो माझ्यासाठी किती घाबरला होता. त्यामुळे सखीसुद्धा इमोशनल होते, तिला आश्चर्य वाटतं. आणि कान्हाला मात्र खूप आनंद झालेला असतो की सखी सुखरूप आहे, ती काही किडनॅप झालेली नाही आहे. आणि इकडे तेजस्विनी या गाडीचा दरवाजा उघडते तर त्यात एक पुतळा असतो आणि या पुतळ्याच्या बाजूलाच मोबाईल असतो, ज्यामध्ये आई मला वाचव, आई मला वाचव असं आवाज येत असतो. त्यामुळे तेजस्विनीला जबर धक्काच बसतो आणि हा सगळा सरकारचा प्लॅन होता. माझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी तिने हा सगळा प्लॅन बनवला होता हे तेजस्विनीच्या लक्षात येतं आणि सरकार ही हसत असते. तेजस्विनी खूप चिडते आणि सरकारकडे रागारागाने पाहते आणि सरकार हसत हसत म्हणते, काय ना ताई, 10 वर्ष तू त्या कालकोठडीत होती, त्यामुळे टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे ते तुला माहीत नाही आहे. सध्या AIचा जमाना आहे आणि AIच्या जमान्यामध्ये काही पण होऊ शकतं. त्यामुळे तुला वेड्यात काढणं मला काय जास्त अवघड नव्हतं. तेजस्विनी खूप चिडते आणि म्हणते, तू हे सगळं का केलंस? तर सरकार तिला सांगते, चल तुला सांगते आता हे सगळं मी का केलंय. आणि इकडे कान्हा हा सखीवर खूप चिडतो आणि सखीला जाब विचारतो, सखी मॅडम तुम्ही येथे सुखरूप आहात, याचा अर्थ तुम्हाला कोणी किडनॅप केलं नाहीये, तुम्ही जाणून बुजून लपून बसला होता, हे सगळं काय होतं? तर सखी म्हणते, अरे कान्हा एवढं टेन्शन काय घेतोय, मी तर फक्त एक प्रँक केला. मला असं वाटलं की तू किती घाबरतोस ते पाहावं, तुला माझी किती काळजी आहे ते पाहावं, म्हणून जाणून बुजून मी लपून बसले होते. आणि तुला जर माझी एवढीच काळजी वाटत होती तर मग सरळ सरळ सांगून टाक ना की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि ते तू का सांगत नाहीये, ते का लपवतोयस? कान्हा चिडून म्हणतो, तुम्हाला काय वाटतं हे असं किडनॅप होणं, कोणीतरी तुम्हाला लपून ठेवणं, हे काय साध्या सोप्या गोष्टी आहेत का? अहो तुमच्याबरोबर काही सुद्धा होऊ शकत होतं. तुम्हाला माहिती आहे का मला किती भीती वाटत होती की त्या गुंडांनी तुम्हाला किडनॅप केलंय का, ते गुंड तुमच्याबरोबर काय करतील, किती घाबरलो होतो मी. आणि हे सगळं तुमच्यासाठी फक्त एक चेष्टा होती, एक प्रँक होता. आयुष्य म्हणजे काय प्रँक नसतो की कुणीही तुम्हाला किडनॅप करावं, घेऊन जावं, एवढं सोपं आयुष्य नाहीये आणि तेच तुम्हाला कळत नाही. सखीला समजतं की कान्हा तिची किती काळजी करतोय आणि कान्हाचं तिच्यावर किती प्रेम आहे.
आणि मग सखी ही कान्हाला विचारते, कान्हा, तुला माझी एवढी काळजी का वाटत होती? गुंडांनी मला नेलं असतं तर नेलं असतं, तुला काय फरक पडतो? तुझं तर माझ्यावर प्रेम नाहीये ना? कान्हा सखीकडे रागाने पाहतो, तर सखी म्हणते, आहे का? असेल तर मग सांग ना, बोल. मिस्टर कान्हा महाडिक, तुझा माझ्यावर खूप प्रेम आहे, सांगून टाक. आय लव्ह यू म्हणून टाक. कान्हाला खूप राग येतो, कारण सखीने त्याला पुन्हा एकदा कान्हा महाडिक अशी हाक मारलेली असते. कान्हा चिडून म्हणतो, नाहीये मी कान्हा, नाहीये मी कान्हा महाडिक. सखीला जबर धक्का बसतो की कान्हा हे काय बोलतोय. आणि कान्हाने आता मनाशी ठरवलेलं असतं की आता स्वतःबद्दल सगळ्यात मोठा खुलासा करायचा आणि सखीला सांगून टाकायचं की तो कान्हा महाडिक नाही तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. पण अजून कान्हाने असं काही सांगितलेलं नसतं. सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच असते. आणि मग सरकार तेजस्विनीला पुन्हा एकदा त्या दरीच्या किनारी घेऊन जाते. सरकार ही दरीच्या बाजूने अशी पाठमोरी उभी असते आणि तेजस्विनी ही व्हीलचेअरवर दरी समोरच थोडी लांब अंतरावर बसलेली असते. आणि मग तेजस्विनी गायावाया करू लागते, सरकार, तुम्हाला जे काही हवंय ते सगळं द्यायला मी तयार आहे. तुला माझी कंपनी हवी आहे, घेऊन टाक. माझं घर हवंय, घेऊन टाक. माझी संपत्ती हवी आहे, सगळी घेऊन टाक. मी सगळं तुझ्या नावावर करते. तुला काहीच हिसकावून घ्यायची गरज नाहीये. पण प्लीज मला मारू नको, माझा जीव घेऊ नको. इतक्या वर्षानंतर मी माझ्या सखीला भेटलीये, माझ्या कुटुंबाला भेटलीये. मला त्यांच्याबरोबर जगायचंय, सुखी जगायचंय, आनंदाने राहायचंय. मी तुझ्याविरुद्ध कोणती तक्रार करणार नाही, मी तुझ्याविरुद्ध काही बोलणार नाही. पण प्लीज मला मारू नकोस, मला जिवंत सोड. आणि ही ऑफर सरकारला सुद्धा आवडते. सरकार हसू लागते आणि म्हणते, वा ताई वा, काय भारी ऑफर दिली आहे. तुझी ऑफर मला आवडली आहे. पण कसं आहे ना, तू सगळं माझ्या नावावर करशील, मला जे हवंय ते सगळं मला मिळेल. पण माझ्या मनात नेहमी एक भीती असणार की तू कधीही परत येऊ शकतेस आणि सगळं काही माझ्याकडून पुन्हा हिसकावून घेऊ शकतेस. म्हणून मला तुझी ही ऑफर मान्य नाहीये. कारण 10 वर्षांपूर्वी मी हीच चूक केली. मी तुझ्याकडून सगळं हिसकावून घेतलं, पण मी तुला जिवंत ठेवलं, त्या कालकोठडीत ठेवलं. मला असं वाटलं तू काय कधी बाहेर निघणार नाहीस, पण तू बाहेर आलीस आणि मग मला माझ्या घराबाहेर काढलंस. माझं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त केलंस, सगळं काही माझ्याकडून हिसकावून घेतलंस. आणि यावेळेस ती चूक मी करणार नाहीये. आता तुला देवाघरी जावंच लागेल. हे सगळं तर मी मिळवणारच. आणि आता मला तुमचे सगळे सिक्रेट सुद्धा कळाले आहेत, तू स्वतःच ते मला सांगितलेत. म्हणून आता हे सगळं माझं होणार आणि तू देवाघरी जाणार. यात दुसरा कोणता ऑप्शनच नाहीये. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं, ती दुःखी होते. पण त्याच वेळेस देव एक चमत्कार करतो. चांगल्या माणसाला देव नेहमीच मदत करत असतो आणि हीच मदत तेजस्विनीला सुद्धा होते. आता तेजस्विनी, खरी तेजस्विनी ही व्हीलचेअरवर बसली आहे, दरीपासून थोडी लांब आहे. आणि सरकार ही दरीच्या अगदी कठड्यावर उभी आहे, पाठमोरी, म्हणजे दरीकडे तिची पाठ आहे. आणि त्याच वेळेस जोराचा वारा वाहू लागतो आणि क्षणभर सरकार ही अगदी दरीच्या कठड्यावर असल्यामुळे तिचा तोल जातो आणि सरकार मनस्विनी ही चक्क दरीमध्ये कोसळते. पण त्याच वेळेस ती दगडाला कशीबशी पकडते आणि ती दरीत काही पडत नाही. हे पाहून तेजस्विनी खूप घाबरते. सरकार सुद्धा घाबरलेली असते, ताई मला वाचव, आणि ती जोर जोरात ओरडू लागते. तेजस्विनी सुद्धा घाबरते. म्हणजे हा देवाने केलेला न्याय, सरकारला तिच्या पापांची शिक्षा देणार आहे तो. पण आता सरकारला देव त्यांच्या पापाची शिक्षा देतोय, पण तेजस्विनी तसं होऊ देईल का, हे तर तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेल. इकडे सखी ही कान्हाला विचारते, कान्हा हे काय बोलतोयस तू? तू कान्हा महाडिक नाहीये म्हणजे तुला नेमकं म्हणायचं तरी काय? कान्हा सखीला म्हणतो, हो, मला तुम्हाला आज सत्य सांगायचंय. मी कान्हा, कान्हा पुढे काही सांगणार इतक्यात सखीला जोरात शिंक येते आणि सखीला शिंक येताच विषय बदलतो. कान्हा सखीला म्हणतो, पाहिलं का, झाली ना सर्दी? मी तुम्हाला म्हणत होतो गोळा खाऊ नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. सर्दी झालीये, आता तुम्हाला शिंका येतील, खोकला येईल, नाकातून रक्त वाहू लागेल. त्याच्या आधी तुम्ही औषध घ्या. सखी म्हणते, नाही नाही, मला ते कडू औषध नाही आवडत, मी औषध नाही घेणार आहे. कान्हा म्हणतो, तुम्हाला घ्यावंच लागेल, नंतरचा त्रास मी काही सहन करणार नाही. सखी म्हणते, प्लीज कान्हा, मला नाही घ्यायचंय. कान्हा तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, नाही सखी मॅडम, तुम्हाला घ्यावंच लागेल औषध. आणि कान्हा हा औषध घ्यायला आपल्या गाडीजवळ जातो. सखी खूप चिडते की आता मी गोळा तर खाल्ला,
पण मला आता हे कडू औषध खावं लागणार आहे. आणि तो सखीला हे औषध देत असतो. सखी म्हणते, नाही नाही, मला नाही खायचं हे औषध. तर कान्हा सांगतो, नका टेन्शन घेऊ, हे काही कडू औषध नाही आहे. तुमच्या आईने काल रात्री मला हे औषध बनवून दिलंय आणि हे औषध खूप गोड आहे. कान्हा सखीला सांगतो की काल रात्री मला तुमच्या आईने बोलून घेतलं होतं. तेजस्विनी ही कान्हाला बोलून घेते आणि सांगते, कान्हा, उद्या तू आणि सखी बाहेर फिरायला जाणार आहात आणि मी माझ्या मुलीला चांगलंच ओळखते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे बाहेर ती काहीतरी थंड खाणार पिणार आणि मग तिला सर्दी होणार. म्हणून मी तुला हे औषध बनवून देते. तिला सर्दी झाल्यावर तिला हे औषध खाऊ घाल. कान्हा विचारतो, पण हे कोणतं औषध आहे? तर तेजस्विनी सांगते, अरे खूप जालिम औषध आहे. मध आणि हळद हे एकत्र करून मी हे औषध बनवलंय. तर कान्हा विचारतो, कडू असेल ना? तेजस्विनी सांगते, नाही, कडू नाहीये, खूप गोड आहे. तिला आवडेल सुद्धा आणि तिला याचा फायदा सुद्धा होईल. कान्हा खुश होऊन म्हणतो, खरंच तुम्ही सखीसाठी किती काळजी करता. तुमच्यावर तर एक टीव्ही सिरियल बनवायला पाहिजे. आई किती काय 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 करते. हे ऐकून तेजस्विनी हसू लागते आणि सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा कडू असेल ते, पण कान्हा तिला हे औषध खाऊ घालतो. सखी आधी तर खूप किळस करते, पण नंतर तिच्या लक्षात येतं की हे औषध तर गोड आहे. त्यामुळे सखीला बरं वाटतं. आणि इकडे तेजस्विनी ही व्हीलचेअरवर बसलेली असते आणि सरकार ही चक्क दरीत लटकलेली असते. हात सुटला आणि सरकारचा विषय संपला. सरकार गयावया करू लागते, ताई मला वाचव, मी तुझी लहान बहीण आहे, प्लीज मला वाचव, मला मरायचं नाहीये, मला मरायची खूप भीती वाटते, मला वाचव. पण तेजस्विनी तिला म्हणते, पाहिलंस का मनस्विनी, दुसऱ्यासाठी जो खड्डा खणतो ना, त्यात तो स्वतःच पडतो. त्यामुळे कधीही चांगले कर्म करावेत. तुझे कर्म वाईट होते, तू मला या दरीत ढकलायला निघाली होतीस आणि आता तू स्वतःच या दरीत पडणार आहे, मरणार आहेस. तर सरकार गयावया करू लागते, नाही का ताई, असं बोलू नकोस, मला मरायचं नाहीये, मला माझी चूक समजलीये, प्लीज मला वाचव, मला मरू देऊ नकोस, मला हात दे, मला वाचव. परंतु तेजस्विनी ही कधी नव्हे ती शहाण्यासारखी वागते आणि म्हणते, नाही मनस्विनी, मी तुला वाचवणार नाहीये. सगळ्यात आधी मला कान्हा आणि सखीला फोन करू दे, त्यांना येथे येऊ दे आणि मगच मी तुला वाचवेल, तुला वर घेईल. तर लगेचच सरकार म्हणते, नाही नाही नाही, त्यांना बोलू नकोस, तूच मला वाचव, मी तुला वचन देते, मी तुला सोडेल, मी तुला काहीच करणार नाही, तुला मारणार नाही, मी माझी माझी निघून जाईल, तुला तुझ्या कुटुंबाबरोबर मुलीबरोबर सुखी जगू देईल. पण तेजस्विनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही, ते जमणार नाही. मी आधी कान्हा आणि सखीला कॉल करून येथे बोलवते. आणि सरकारचा मोबाईल तेथे पडलेला असतो. तेजस्विनी पायाची करामत दाखवते, हा मोबाईल आपल्या पायाने उचलते, मग हातात तो मोबाईल पकडते आणि सखीला कॉल लावते. इकडे कान्हा आणि सखी एकमेकांशी बोलत असतात आणि आता घरी जायचंय, गाडी तर बंद पडली आहे, म्हणून लोकांना हात करत असतात, पण कुणी थांबत नाही. सखी विचारते, कान्हा कुणीच थांबत नाहीये, आपण घरी कसे जाणार? कान्हा म्हणतो, थांबा थोडा वेळ, कुणी ना कुणी नक्कीच थांबेल. आणि त्याच वेळेस सखीला सरकारचा कॉल येतो. सरकारचा कॉल आला म्हणून सखी खूप चिडते आणि फोन कट करते. कान्हा विचारतो, काय झालं? तर सखी सांगते, सरकारचा कॉल आहे. कान्हा म्हणतो, मग उचलायला हवा होता ना, उचला आणि स्पीकरवर टाका. सखीला आश्चर्य वाटतं. तेजस्विनी पुन्हा एकदा सखीला कॉल लावते आणि इकडे सरकार स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड करत असते. आणि पुन्हा कॉल आल्यामुळे कान्हा सखीला म्हणतो, आता उचला बेबी सरकार. सखी फोन उचलते. तर तेजस्विनी म्हणते, सखी बाळा, मी ये, तुझी आई तेजस्विनी. सखी आणि कान्हाला मोठा धक्काच बसतो आणि तेजस्विनी रडत असते. सखी विचारते, काय झालं आई, का रडतेस तू, काय झालंय आणि सरकारच्या फोनवरून तू कसा फोन केलास? तर तेजस्विनी सांगते, सखी बाळा, मनस्विनी मला इथे घेऊन आली आहे आणि ती माझा जीव घेण्यासाठी मला इथे घेऊन आली आहे. मला या दरीत ढकलून देणार आहे ती, पण ती स्वतःच आता दरीत पडतीये. तू आणि कान्हा लवकर येथे या. कान्हा आणि सखीला मोठा धक्काच बसतो. तेजस्विनी या ठिकाणचा ॲड्रेस त्यांना देते. कान्हा आणि सखी म्हणतात, आम्ही आत्ता येतोय, काळजी करू नका. आणि ते फोन कट करतात. तेवढ्यात एक रिक्षा तेथे येते. कान्हा आणि सखी रिक्षात बसतात, रिक्षावाल्याला ॲड्रेस सांगतात आणि त्या ठिकाणी जायला निघतात. इकडे सरकार अजूनही दरीत असते आणि तेजस्विनीला विनवणी करत असते, ताई प्लीज मला वाचव, मी तुझी बहीण आहे, मला असं सोडू नकोस. कान्हा आणि सखी कधी येतील? ते जर वेळेत आले नाही तर माझा हात सटकेल आणि मी दरीत पडणार, मी मरणार, प्लीज मला मदत कर. आणि तेवढ्यात सरकारचा हात थोडा सटकतो. सरकार आणखीन थोडी खाली जाते आणि
आपली तेजस्विनी शेवटी ती मालिकेची हिरोईन आहे आणि मालिकेची हिरोईन म्हणजे देवबाई. ती इतकी दयाळू असते की या तेजस्विनीला सरकारची सगळी पापं सगळ्यांचा विसर पडतो. सरकार आता काही क्षणांपूर्वी माझा जीव घेणार होती याचा सुद्धा विचार पडतो. कान्हा आणि सखी येण्याआधी हिला मदत करणं किती धोकेदायक आहे हे सुद्धा तिला कळत नाही आणि तेजस्विनी चक्क सरकारला मदत करायचं ठरवते. सरकार ही दरीत लटकलेली असते. तेजस्विनीला सुद्धा या व्हीलचेअरला बांधलं गेलेलं असतं, पण तेजस्विनी आपल्या पायाची करामत दाखवते आणि सरकारला म्हणते, मी तुला पाय देते, तू माझ्या पायाला पकडून वर ये. आणि तेजस्विनी थोडी पुढे येते आणि सरकारला आपला पाय देते. सरकार तिचा पाय पकडते आणि वर येण्याचा प्रयत्न करते, पण सरकारचा तोल आणखीन जातो आणि सरकार ही दरीमध्ये कोसळणार इतक्यात ती कशीबशी स्वतःला सावरते आणि तेजस्विनी जोरात ओरडते, मनस्विनी. जसं काय हिला मनस्विनीची खूपच काळजी आहे, तिची खूपच चांगली बहीण आहे. सरकार ही कशीबशी स्वतःला सावरते आणि मग तेजस्विनी पूर्ण प्रयत्न करते. तिचे हात या व्हीलचेअरला बांधलेले आहेत, तरीसुद्धा मला काही करून माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा आहे. माझी बहीण किती चांगली आहे, आजपर्यंत तिने माझ्या आयुष्यात किती आनंद किती सुख आणलाय, या विचाराने तेजस्विनी सरकारला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. आणि सरकार तर एक नंबरची स्वार्थी आहेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही सगळी तिची नाटकं आहेत आणि सरकारसुद्धा जीवाचा आटापिटा करून या दरीतून वर येण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता. शेवटी देवाची काठी चालली आणि या सरकारला तिच्या पापांची शिक्षा मिळाली. सरकार ही दरीत कोसळली आहे. आता कान्हा आणि सखी वेळेत आले तर या सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड होणार. पण तेजस्विनी खूप मोठा मूर्खपणा करते आणि आजच्या एपिसोडमध्ये तर सगळं चांगलंच घडलंय, पण उद्याच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा धक्का बसणार आहे. सगळ्यांना एक मोठा धमाका होणार आहे, ज्यामुळे तेजस्विनीबरोबर जे काही घडलंय ते योग्यच घडलंय असं तुम्हाला सुद्धा वाटेल. मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी ही सरकारला दरीतून बाहेर काढणार. सरकार ही दरीतून बाहेर येणार आणि मग त्यानंतर चांगुलपणाचा आव आणण्यासाठी किंवा आपल्या प्लॅनप्रमाणे ती चक्क तेजस्विनीला सोडणार, ह्या व्हीलचेअरवरून तिचे हातपाय सोडणार आणि मग या दोघी एकमेकींसमोर उभ्या असतील तेव्हा सरकार तेजस्विनीच्या पुन्हा सनसनीत मुस्काटात ठेवून देईल. तेजस्विनीला जबर धक्काच बसेल. ती विचारेल, हे काय करतेस तू? तर सरकार चक्क तेजस्विनीचा गळा दाबणार आणि म्हणणार, आता तू काही जगत नाही ताई. आणि तिचा गळा ती इतक्या जोरात दाबणार की चक्क तेजस्विनी बेशुद्ध होऊन खाली पडणार. मग सरकार तिला पुन्हा एकदा या व्हीलचेअरला बांधणार आणि तिला या दरीत ढकलून देत असेल, परंतु त्याच वेळेस सखी आणि कान्हा तेथे पोहोचतील आणि मग सरकार ही आपली नाटकं सुरू करेल. ती सखीला असं भासवणार की मी तुझी खरी आई तेजस्विनी आहे आणि ती चक्क तेजस्विनीला दरीमध्ये ढकलून देणार आणि सखीला म्हणेल, सखी बाळा, वाचव तुझ्या मनस्विनी मावशीला. आणि सखी ही मनस्विनीला वाचवण्याचा प्रयत्न करणार, परंतु तोपर्यंत ही व्हीलचेअर दरीत कोसळलेली असेल आणि खरी तेजस्विनी ही दरीत कोसळणार आणि सरकार वाचणार. कान्हा आणि सखी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतील, पण तोपर्यंत खरी तेजस्विनी ही दरीत कोसळलेली असेल आणि आता तिचं पुढे काय होईल हे देवालाच माहीत. पण बाहेर जी उभी आहे, जी सुखरूप आहे, ती सरकार आहे, मनस्विनी आहे आणि तिने आता तेजस्विनीचं रूप घेतलंय. तिला तेजस्विनीचा सगळा भूतकाळ माहिती आहे आणि ती खूप खुश होते, स्माईल करते. सखी आणि कान्हा मात्र दुःखी होतात. म्हणजे तेजस्विनीला तिच्या मूर्खपणाचं, तिने खरंच खूप मोठी चूक केली आहे, त्याचं बक्षीस मिळालंय आणि सरकार तर कट कारस्थानी आहेच. तिचं कट कारस्थान पुन्हा एकदा यशस्वी झालंय आणि ती आता तेजस्विनी बनून पुन्हा एकदा घरामध्ये येणार आणि सगळी संपत्ती मिळवणार, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना हा ट्विस्ट आवडलाय का की खरी तेजस्विनी दरीत कोसळली आहे आणि सरकार मनस्विनी आता पुन्हा एकदा तेजस्विनी बनून घरात येणार आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.